प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा. अज्ञानात हरवून बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी. एरंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहु तोषवी. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कलाकामी. ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी. भवारण्य छेदून टाकी क्षणात, असा एक समर्थ तू त्रिभुवनाथ. म्हणून शरण अनन्य आलो मी पाया, नमस्कार माझा तुला गुरुराया. हरिओम. माऊली ज्ञानेश्वर, भक्त शिरोमणी नामदेवराय, शांतीचा सागर श्रीनाथ महाराज, भक्तिशक्तीचा आदर्श समर्थ रामदास, जगतवंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, परमपूज्य गुरुमाता गुरुमाऊली श्री कलावती आई आणि समोर बसलेले मायबाप संत सज्जन श्रोते. आजचा विषय आहे वारकरी संप्रदाय. विषय तसा वेगळा आहे आणि मोठा आहे. जेवढं जमेल तेवढा प्रयत्न केलेला आहे. भीमतडीहून चहुमुलकातून फिरले धारकरी, भीमतडीहून भीमतडीवर चहुमुलकातून जमले वारकरी. माझी नात लहान असताना झोप येण्यासाठी तिला मांडीवर घेऊन किंवा बाजूला ठेवून थापटत अनेक गाणी गोष्टी चालायच्या. आमच्या गीतेचे अध्याय व्हायचे. पण ती अशी वस्तात की एक संपलं की दुसरं संपलं की तिसरं अशी फरमाईश करायची. कदाचित माझ्या आवाजाने तिची झोपमोड जास्त म्हणजे होत असावी, झोप येत असलेली झोपमोड होत असावी. आणि मग मधूनच ती आबा आता मंगल देशा सुरू करायची. मग आमचं सुरू व्हायचं, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. हे गोविंदाग्रजांचं गीत. आणि त्या गीताचे शेवटचं म्हणजे संबंध महाराष्ट्र गीत जे आहे, त्या महाराष्ट्र गीताचे शेवटचे 2 चरण असे आहेत की हेच आता मी म्हणले तसे, भीमतडीहून चौमुलखातून जमले धारकरी, भीमतडीवर चौमुलखातून फिरले वारकरी. म्हणजे गोविंदाग्रजांनी हे गीत अपूर्ण आहे असे शेवटी, म्हणजे त्यांनी महाराष्ट्राचा महिमा एवढा सांगितला आणि पुढे लिहिलेलं आहे की गीत अपूर्ण आहे अजून म्हणून. पण हे तर भीमतडीहून चौमुलखातून फिरले धारकरी आणि जमले वारकरी म्हणजे काय, नक्की काय? भीमतडी म्हणजे काय, धारकरी म्हणजे कोण, वारकरी म्हणजे कोण? भीमतडी म्हणजे आता तड म्हणजे माहिती आहे आपल्याला की काठ, नदीचा काठ. भीमतडीवर म्हणजे भीमा नदीचा काठ. भीमतडीचा म्हणजे तिथं सगळे जमलेले वारकरी आहेत. भीमतडीवर चहुमुलखातून जमले वारकरी. आणि भीमतडीचा दुसरा अर्थ म्हणजे भीमा नदीच्या परिसरात होणारी अश्वांची जराशी ठेंगणी पण उमली जात. आता भीमतडीवरून जे धारकरी फिरलेले आहेत ते मावळ्यांचं सैन्य आपलं, ज्यांच्या शस्त्राला धार आहे, ज्यांच्या तलवारीला धार आहे, जे स्वातंत्र्यासाठी लढले, जिच्या शत्रूला धाक आहे, अशी ती तलवार ती उपसून हातात धरून शत्रूच्या मनात भीती निर्माण करत हे सगळे धारकरी फिरत होते. अहो संताजी धनाजींची गोडी मोगलांना पाण्यात दिसत होती, असे ते धारकरी. त्याबरोबर ह्या भीमथडीवर श्लेष सांदून भीमतडीवरून चौमुलखात जमले वारकरी म्हणजे भीमतडीवर भीमेच्या काठी 4ही दिशांनी वारकरी जमले. धारकरी आणि वारकरी यांच्यातला श्लेष हे करून मोठ्या विरोधाने गौरव मोजक्या शब्दात राम गणेश गडकरी यांनी म्हणजे गोविंदाग्रजांनी फार चपकलपणे सांगितलेले आहे. खरं म्हणजे धारकरी आणि वारकरी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, एक छाप आणि काटा. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, परंपरा, मोठेपणा सांगणारा छापा, आणि काटा म्हणजे देव देश धर्मासाठी, भाषेसाठी, आया बहिणींच्या रक्षणासाठी जुलूम जबरदस्ती अन्याय इत्यादीचे निवारण करणारा शूर मर्द मावळ्यांचा काटा. आता धारकऱ्यांनी आपल्या पराक्रमाने यवनी आक्रमणाचा, अत्याचाराचा बिमोड केला.
वेळ प्रसंगी आपल्या जीवावर उदारून आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून शिवरायांना शिवशाहीसाठी मोठी साथ केली. देशासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी, भाषेसाठी आपलं सगळं आयुष्य पणाला लावलं. आता हे वारकरी म्हणजे नक्की कोण? धारकऱ्यांचं कळलं. आणि ते भीमतडीवरच का जमलेले आहेत? कारण काय त्याला जमलेला? जो वारकरी संप्रदाय म्हणतात तो ह्या जमण्याशी संबंधित आहे का? हा संप्रदाय, वारकरी संप्रदाय नक्की निर्माण कोणी केला? तो कधीपासून आहे? असे बरेच प्रश्न माणसाच्या मनात घोळत राहतात. खरं म्हणजे मराठी माणसाला तसा प्रश्न पडू नये. जसं मावळ्यांनी, धारकऱ्यांनी काम केलं त्याचबरोबरीने किंवा त्याही आधीपासून प्रेमाचा, बंधुभावाचा, भक्तीचा, माणुसकीचा, सदाचरणाचा, सुशिकतेचा, शिस्तीचा आदर्श घालून त्याला अध्यात्माची जोड देऊन आत्मज्ञानाचे बळ देऊन त्यांच्या तोडीस तोड धर्म संस्कृती रक्षणासाठी वारकऱ्यांनी तनमन धनाने मराठी मातीची, मराठी मनाची संगोपना केली. ते भीमतडीवर आज जमलेले आहेत. आजपर्यंत जमत होते, आत्ताही जमलेत आणि भविष्यातही जमतील. वारकरी म्हणा की धारकरी, त्यांचे आराध्य या भीमतडीवरच आहे ना. ते त्यांचेच नाही, अखिल मराठी माणसांचे आहे. ते सगळे दैवत भीमतडीवर आहे. इतकेच नव्हे तर देशातल्या अनेकांचं ते दैवत आहे. नुसते दैवत नाही तर ती सगळ्यांची माऊली आहे. की विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी सगळे वारकरी जमलेले आहेत. त्याला डोळे भरून पाहायला, त्याचं दर्शन घ्यायला, त्याला त्याच्या प्रेमाने, त्याला श्रद्धेने सगळे त्याचे ते जमलेले आहेत. अध्यात्म क्षेत्रात आपल्याला अनेक संप्रदाय माहिती आहेत. म्हणजे शैव संप्रदाय आहे, शाक्त संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदाय आहे, नंतर दत्त संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे. पण हा वारकरी संप्रदाय जरा आगळा वेगळा आहे. जसे चांगले समाजाचे भले करणारे म्हणजे असे हे संप्रदाय आहेत, जे आत्ता जे सांगितलेले संप्रदाय आहेत, तसे काही काही वाईट करणारे, माणसांचे वाईट चिंतणारे असेही संप्रदाय आहेत. अघोरी संप्रदाय उदाहरण, की काही काही स्वतःच्या स्वार्थापुरते पाळणारे संप्रदाय आहेत. म्हणजे ज्याला चार्वाकी संप्रदाय म्हणू आपण. चार्वाकाने म्हटलेले की यावत जीवे सुखम जीवेत ऋणम कृत्वा भूतम भवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन होता. जोपर्यंत आहात तोपर्यंत मजा करा, लोकांना लुटा, कर्ज काढा, काही करा आणि मजा करा. येत देह एकदा भस्मीभूत गेला की त्याचं कुठे काय राहिले, असा चार्वाक संप्रदाय. असा नास्तिकवाद सांगणारे सुद्धा संप्रदाय. पण आजचा जो आपला वर्णी विषय आहे वारकरी संप्रदाय, हा फार जुना संप्रदाय आहे. या संप्रदायाचा उद्देश लोकांना भक्ती मार्गाला लावणे, न्याय नीती यांनी वागायला लावणं, धर्माचे रक्षण करणं, धर्माचे पालन करणं, अधर्मापासून दूर राहणं, अध्यात्माची वाट चोखळणं, मानवी जन्माचं सार्थक करणं. एका अर्थाने हा संप्रदाय म्हणजे आत्मानुभवाची व्यक्तिगत पातळीवर आणि त्याबरोबर सामाजिक पातळीवर उद्धार करणारी एक धार्मिक चळवळ असं म्हटलं तरी चालतं. सर्वसाधारणतः आपण वारकरी म्हटलं ना की वारकरी या शब्दाचा अर्थ काय की वाऱ्या करणार. म्हणजे कॉलेजमध्ये असताना एप्रिलला पास झालो नाही तर ऑक्टोबरला पास झालो नाही की परत एप्रिलला, म्हणजे ती वाऱ्या करणारे आपलं चालू होतं की एप्रिल आणि ऑक्टोबर असं चालू असायचं. पण हे वारकरी कुठले तर पंढरपूरची वारी करणारा, चंद्रभागेच्या तीरी येणारा, विठोबा माऊलीला भेटायला आसुसलेली संत सज्जनांची मांदी याडी म्हणजे वारकरी. हा संप्रदाय कसा हे झाला? कोणी म्हणतं हा नामदेवरायांनी निर्माण केला, 750 वर्षापूर्वी निर्माण केला. या संप्रदायाचे आराध्य म्हणजे आपल्याला सांगितलं युगे 28 विठेवरी उभा असलेला तो पांडुरंग. या अखिल मराठी मनाच्या आदिदैवताला पुंडलिकाने एका विटेवर उभे केले आहे आणि तोही मोठ्या सोटिकतेने युगानुयुगे कंबरेवर हात ठेवून भक्त रक्षणासाठी, भक्त प्रेमासाठी उभा आहे. अहो संकट काही माणसावर येतात असं, म्हणजे सामान्य माणसावर येतात नाही, दैवतांवर सुद्धा आहेत. आता विठोबा माऊलींना बघा ना, अगदी आवडीने, अत्यंत प्रेमाने त्याला पंढरपूरहून हलवून कृष्णदेवरायाने हंपी या नगरात अनागोंदीमध्ये नेले. त्याची तिथं प्राणप्रतिष्ठापना केली. डोळे दिपतील अशा सोन्या चांदीच्या मोत्याच्या हिरानी अलंकाराने त्याला सजवले. रोज पंचपक्वान्नाचा घास त्याला द्यायला लागला. आणि इकडे पंढरपुरात सगळे भोळे बाबडे जे भक्त होते
ते डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत होते. त्यांना डोळ्यातून टिपक काढण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता. त्याने आपलं खाणं पिणं सोडून दिलं होतं. त्यांचा जीव त्याच्यासाठी आसूसले होता. विशेष म्हणजे आज जी अवस्था भक्तांची झाली होती ना, तीही विठोबाची झाली होती, विठ्ठलाची झाली होती. ते कृष्णदेवरायाचे सुख त्या विठोबाला गोड लागतच नव्हतं. नाथ महाराजांचे पितामहांचे पिता म्हणजे पडजोबा भानुदास महाराज जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा सगळे वारकरी चेहरा बारीक करून बसलेले होते आणि विठोबारायाची मूर्ती तिथनं गेली होती. काय झाले, मग स्वतः भानुदास महाराज तिथं हम्पीला गेले आणि मग ते सगळी मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्यावर अगदी पार जीवे जायची पाळी आली होती. पण आपले सर्वस्व अर्पण करून भानुदास महाराजांनी ती मूर्ती परत पंढरपूरला आणली. आणि त्यांच्या वचनात सुद्धा, भानुदास महाराजांच्या वचनात सुद्धा वारी हा शब्द आहे. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, नेहमी जाईन पंढरीसी, आषाढी आणि कार्तिकाशी दोन्ही वारी चुकू नको. हे तर खरं म्हणजे कृष्णदेवरायाचं प्रेमाचं सांगत होतं की बाबा कृष्णदेवरायाला आवडलं, त्याची भक्ती होती, त्यांनी तिकडं नेलं, त्याची ताकद होती, नाही तिकडं नेलं. आपल्या इकडे काय होतं की आपण बाबा आपली भक्ती श्रद्धा होती, आपण त्याची वाट पाहत बसलो. पण त्याहीपेक्षा भयानक संकट विठोबारायावर आलं होतं. पहिल्या संकटात तो आपल्या माणसात तरी होता, ज्यांनी त्याला नेले त्यावर ते म्हणजे निस्सीम भक्ती करणारे होते. पण दुसऱ्या संकटात स्वराज्याचा कट्टरवैती, मूर्तिभंज, कापरांच्या नरडीचा गोड गेला आसुसलेला, आदिलशहाचा अतिक्रूर कर्दनकाळ ढिप्पाड सेनापती अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता. वाटेत असलेल्या अनेक देवळातले देवतांच्या मूर्तींचं भंजन करत तो चालला होता. आणि त्याच्या रस्त्यात कुठेही पंढरपूर किंवा तुळजापूर असं नव्हतं, पण तुळजापूरला आणि पंढरपूरला मुख्य वाकडी वाट करून तो आला होता. कारण इथं एकदा घाव घातला की सगळ्या लोकांच्या श्रद्धेचं ठिकाण आपण उडवून लावलं आणि सगळ्या लोकांच्या मनात धाक दरारा येईल आणि हे सगळे कापर परत आपल्या ह्याच्यात ओढता येतील, म्हणून वाकडी करून तो पंढरपूरला आला होता. पण हा विठुराया आपल्यावरचं संकट आपल्या भक्तांकडनंच निवारण करून घेतो, सगळ्या संकटांना पुरून उरतो. तसा तो या संकटांना पुरून उरला. असो तो गेली 725 वर्ष वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणून पंढरपूर. विठुराया हा विष्णूचा अवतार. त्यामुळे ह्या वारकरी संप्रदायात श्रीकृष्णाची भक्ती, विष्णूची भक्ती, रामप्रभूची भक्ती ही येतेच. त्याप्रमाणे पंढरपूर जसं पवित्र तीर्थक्षेत्र आहे, तसं द्वारका, काशी ही सगळी तीर्थक्षेत्र वारकऱ्यांना शिरोधार्थ आहेत. साऱ्या नद्या म्हणजे केवळ चंद्रभागाच नाही तर गंगा, यमुना, गोदावरी सगळ्याच नद्या त्यांच्या दृष्टीने पवित्र आहेत. पण विठोबा म्हणजे श्री विष्णूचे रूप. तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांचा एक छान अभंग आहे, थोडासा पहिल्यांदा समजायला अवघड आहे, पण तो कसा आहे ते म्हणतात, विचा केला ठोबा. तुकोबारायांचा अभंग असा आहे, विचा केला ठोबा म्हणून तो विठोबा. विचा ठोबा केला म्हणून तो विठोबा. कारे नेना त्याचे नाव काय वेदासी न बैठावे, शेष स्तुती प्रवर्तला जिव्हा चिरून पलंग झाला, तुका म्हणे सत्ता त्याची कळीकाळाची मा. आता विचा केला ठोबा म्हणजे आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो, काय आहे, अर्थ काय? तर वी मध्ये पहिला विद धातू आहे. विद म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानाचा सोट केला म्हणजे त्याचा सगुण अवतार केला म्हणून त्याला विठोबा म्हणतात. म्हणजे ज्ञानाचा सगुण अवतार म्हणून तो विठोबा. दुसरं वी, नुसतं विद नाही, वी म्हणजे अज्ञान किंवा वी म्हणजे भेद, द्वैत. तर त्याचा ठोबा केला म्हणजे त्याचा नाश केला. म्हणजे जे द्वैत, जीव आणि ब्रह्म, जीव आणि शिव यांच्यात जे द्वैत होतं त्यांचा तो नाश करतो. म्हणजे जीवाशिवाचं ऐक्य घडवतो विठोबा. वीचा अजून एक अर्थ आहे की वी म्हणजे गरुड, वैनतेय म्हणतो ना आपण, वी म्हणजे गरुड. त्या वैनतेयाचा ठोबा म्हणजे आधार, त्या गरुडाचा आधार म्हणून तो विठोबा. आणि मग पुढे ते म्हणतात की विठोबाचे सार्थ नाव तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. ते वेदांनाही आकळलेलं नाही. शेष त्याची स्तुती करायला गेला तर तो जिव्हा त्याची 2 ठिकाणी फाटली गेली आणि तो विठोबाची शय्या झाला.
तुकाराम महाराज म्हणतात कळी काळावर सुद्धा त्याची सत्ता आहे, त्याचं नाव तुम्ही का घेत नाही? वारकरी म्हणून सर्वसामान्यता म्हणला जातो तो वारकरी, वारी करतो तो वारकरी. आता वारी करतो तो म्हणजे काय? नियमितपणे येरझारा करणारा, विशेषतः आपल्या उपास दैवतेची श्रद्धेसाठी व्रत म्हणून करणारा. आता व्रत म्हणून धरलं तर तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी गायीन, व्रत एकादशी करीन उपाशी, गायीन अहर्निश नाम तुझे, गायीन अहर्निश नाम तुझे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. विठोबा म्हणजे कल्पांतीचं बीज आहे, म्हणजे एक कल्प उलटून गेला तर ते विठोबा हे पुढच्या कल्पाचं बीज आहे. त्याच्याकडे जाण्याची येरझारा म्हणजे आपल्या गावापासून, आपल्या घरापासून पंढरीला नित्यनेमाने वारी करणारा तो वारकरी. आता ती वारी एवढ्याच त्याच्यात अर्थ सामावलेला नाही बरं. आपल्या जन्ममृत्यूच्या वाऱ्या ज्यामुळे चुकवल्या जातील तो करणारा म्हणजे तो वारकरी. आता त्या केव्हा करायच्या? म्हणजे पंढरपूरला केव्हा जायचं? खरं म्हणजे केव्हाही, वर्षातून एकदा केव्हाही जा. पण तो जसं भक्त आपल्या दैवताचं दर्शन घ्यायला आसुसलेला असतो, तसा देवही त्याला भेटायला उत्सुक असतो, आसुसलेला असतो वगैरे. म्हणजे माऊलीने म्हटले तो पहावा हे डोहाळे, तो पहावा हे डोहाळे, म्हणून मज अचक्षुषी डोळे. मी निर्गुण निराकार आहे, मला म्हणजे काही नाही, डोळे नाही, हात नाही, कान नाही, पाय नाही वगैरे. मज अचक्षुषीची डोळे, मला डोळे का आहेत तर त्या भक्ताला पाहायला माझं डोळे आहे. आणि हातीची लीला कमळे फूल, हातातल्या जे कमळे फूल आहे त्यांनी मी भक्ताला पुजतोय असं देव म्हणतोय. दोवरी दो भुजा, चार भुजा घेऊन आलोय. कशाला घेऊन आलोय? आलिंगया तया लागून, त्याला आलिंगन देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. पण सर्वसाधारण माणसं आषाढी कार्तिकीला, एकादशीला जेव्हा साऱ्या संतांची मांदियाळी मोठा गजर करीत जात असते आणि पंढरपूरला जाऊन विठोबा माऊलीचं दर्शन घेते, पण आषाढ शुद्ध कार्तिक किंवा कार्तिक शुद्ध कार्तिकीलाच का? काही मंडळी माघ शुद्ध एकादशीला, चैत्र शुद्ध एकादशीला बहुसंख्येने वारकरी तिथं जमत असतात. माऊलींनी कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी घेतली. मग आता सगळे काही मंडळी आळंदीला जातात, आळंदीची वारी करतात. तीही वारीच असते. नामदेवांच्या भाषेत वारी म्हणजे काय? त्याचा तो सुंदर अभंग आहे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीची वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे, हेची मज घडो जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. हेची मज घडो जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे, मुखी नाम सदा संतांचे दर्शन, जन्या जनार्दन भाव व्हायचा, नामा म्हणे तुझे नित्य महादारी, कीर्तन गजरी सप्रेमास. पंढरपूरला यायचं, चंद्रभागेत स्नान करायचं, विठोबाचं दर्शन घ्यायचं, महाद्वाराचे कीर्तन करायचं, हे कर्म वारकऱ्याने करायचं. स्वतः नामदेव महाराज महाद्वारी चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करायचं. आणि त्यांचं जनाबाईंनी वर्णन असं केलं आहे की सुंभाचा करगोटा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. पण एवढं कीर्तन म्हणजे कर्मकांड करायचंच म्हणजे वारकरी का? म्हणजे वारी करणार वारकरी, एवढं कर्मकांड करणार म्हणजेच वारकरी का? तसंही नाही. या पंथाची आचारसंहिता आदर्श आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात 108 मण्यांची तुळशीमाळा असते. तुळशी आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र मानलेली आहे. तुळशीची माळ घालणे म्हणजे आपल्या बद्ध अवस्थेची कात टाकून मुमुक्ष अवस्थेकडे येणे. माळ घालणे म्हणजे सचोटीने वागणे, माळ घालणे म्हणजे खरे बोलणे, माळ घालणे म्हणजे परस्त्रीला रुक्मिणी माते समान मानणे, खाण्यातल्या तामस पदार्थांना दूर करणे, उदाहरणार्थ अभक्ष्यभक्षण. माळ घालणे म्हणजे मद्यपान, जुगार अशा अनेक व्यसनांचा त्याग करणे. माळ घालणे म्हणजे सदैव विठ्ठलाचे स्मरण करणे, रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करणे आणि गीतेतल्या कर्मयोगाप्रमाणे आचरण ठेवणे. माळेला एवढं महत्त्व की ती चुकून तुटली तर नवीन गुंफून गळ्यात घातल्याशिवाय अन्नप्राशन सुद्धा न करणे. म्हणजे मान घालण्यात केवढी मोठी आचारसंहिता आलेली आहे सांगितलेली. तुळशीचा महिमा
ब्रह्मवैवर्त, पद्मपुराण, शिवपुराण यात वर्णन केलं आहे. शिवपुराणात सुद्धा तुळशीचा उल्लेख आहे बरं का. म्हणजे आपल्याला म्हणतो की आपण विष्णूलाच तुळशीची माळा, शिवपुराणात सुद्धा तुळशीचा उल्लेख केलेला आहे. देवी भागवतात तुळशीची उत्पत्तीची कथा आहे. अशी तुळशी भगवंताला अत्यंत प्रिय आहे. तो म्हणतो मी नेहमीच्या भक्तांच्या हृदयात आणि तुळशीजवळ असतो असं भगवंत म्हणतात. नामदेवरायांचा एक अभंग आहे, उभे वृंदावन जयाची द्वारी होय तो श्रीहरी प्रसन्न. त्या ज्यांच्या दारात तुळशी वृंदावन आहे त्याच्या ठिकाणी मी असतो. आता हल्ली तुळशी वृंदावन किती असतात काय असतात माहीत नाही. बहुतेक मनी प्लॅन्ट किंवा कॅक्टसनी सगळे लावलेले असतात बऱ्यापैकी. तुळशीचे रोप लाविल जो आणूनी तया चक्रपाणी न विसंबे. तुळशीचे काष्ठ जपमाळ करी तयासी श्रीहरी प्रसन्न तो. तुळशीची कीर्ती आगाध पै आहे पंढरीची नामा पाहे म्हणे. पंढरीची वारी करणाऱ्या कित्येक भगिनी आपण पाहतो डोक्यावर तुळशीचे वृंदावन म्हणून दिंडीस, म्हणजे आपणच चालणं आपल्याला हे होत नाही, ते डोक्यावर तुळशी वृंदावन येऊन चालतात. आता वारकरी संप्रदाय ज्याला म्हणतात ही एक भागवत धर्माची एक बाजू झाली. वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्म याच्यात काहीही फरक नाही. फार तर असं म्हणता येईल की भागवत धर्म ही त्यांची संहिता झाली, आचारसंहिता झाली, आणि वारकरी संप्रदाय म्हणजे त्या संहितेचं प्रात्यक्षिक झालं. एक थेरी आहे, एक प्रॅक्टिकल आहे. या भागवत धर्माची पायाभरणी माऊलीने केली आणि त्या भागवत धर्माच्या इमारतीची ती रावळाची वृद्धी कशी झाली याचे वर्णन संत बहिणाबाईंनी केलेले आहे. त्यांचा तो प्रसिद्ध अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत कृपा जाहली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामादयाचा किंकार त्याने केला विस्तार. जेनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश बहिणा फडकती ध्वजा तेने रूप केले ओजा. ज्ञानदेवानी सर्वसामान्य जनतेला धर्माचं स्वरूप कळावं म्हणून आत्मबोध व्हावा, त्याला ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून संस्कृतातील ज्ञान प्राकृतात आले. ज्ञानेश्वरांना म्हणा किंवा नाथ महाराजांना संस्कृतातून ग्रंथ लिहिणं काही अवघड नव्हतं, पण सगळ्या समाजाला कळावं म्हणून त्यांनी पहिलं गीतेची जे टीकेच्या रूपात आणलं ती ज्ञानदेवांची मोठी क्रांती होती. की सगळं संस्कृतमधलं धर्माचं ज्ञान कड्याकुलपात होतं आणि त्याच्या चाव्या फक्त मूठभर लोकांच्या हातात होतं. सगळ्यांना कळावं म्हणून त्यांनी गीतेचं ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकेत रूपांतर केले. ही फार मोठी क्रांती ज्ञानदेवांनी केली. आणि ज्ञानदेवांची म्हणजे ज्ञानेश्वरी ही नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी हे रोज वाचत असे. आणि जेव्हा वाचत असताना छोटा एकनाथ त्यावेळेला जनार्दन स्वामींकडे राहून तिथं रोजचं ज्ञानेश्वरी ऐकत असे ना जनार्दन स्वामी. तेव्हापासून नाथ महाराजांना ती ज्ञानेश्वरीची महत्त्व कळालं. ज्ञानेश्वरीचं महत्त्व कळालं. ज्ञानेश्वरी का लिहिली ह्याच्या म्हणजे म्हणून त्यांनी ती एकनाथी भागवताच्या एकादश स्कंदाचं जे प्राकृत ज्याला उद्धवगीता म्हणतात त्याचं रूपांतर केलं. म्हणजे हे लोकांनी क्रांती केली, सगळ्या लोकांसाठी केलेली आहे. ती प्राकृतात टीका केलं. आज सारा सगळा समाज व 700-750 वर्ष त्या ज्ञानेश्वरीचे अनेक पारायण करतो. ज्ञानेश्वरी म्हणजे अनेक अभ्यास करतो. आपण एखादं BHKचं घर घेतलं की आपण मोठं रुबाब मिळतो, आमचं घर असं आहे, आमचं पद्धत असं आहे. तर ज्ञानेश्वरांचं घर केवढं मोठं आहे, केवढं ज्ञानेश्वरांचं घर. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. आणि ज्ञानेश्वरांचा म्हणजे आम्ही पाहिलं की आमच्या वैद्यकीय शास्त्राच्या ह्याच्यात ज्या परिषदा होतात, कॉन्फरन्सेस होतात, त्यावेळेला एखाद्या वक्त्याचं तुमचं लेक्चर आहे तर तुम्ही तुमचा बायोडेटा पाठवा. मग ते पान भरून 10 पानं 15 पानं 20 पानं आपला बायोडेटा, जेवढा बायोडेटा मोठा तेवढा वक्ता तो निरस. ज्ञानेश्वरांचा बायोडेटा गेली अनेक वर्ष अनेक लोक इतका लिहित आहेत तरी तो पूर्ण झालेला नाही आहे. सारखं लिहिणं चालू असतं. म्हणजे ही ज्ञानेश्वरांनी केलेली क्रांती आपल्या समाजाला, सगळ्या लोकांना, सगळ्या अगदी तळागाळातल्या लोकांना किती उपयोगी पडलेली आहे. ज्ञानेश्वरीचे अनेक भाषात भाषांतर झाले. आणि ज्ञानेश्वरी कोणा एका जातीसाठी, कोणा एका धर्मासाठी नाही आहे. माऊलींनी पसायदान सुद्धा मागितले, ते सुद्धा
आता विश्वात्मके देवी, विश्वात्मक देवाला प्रसादन मागितले. कुठल्या एका देवाला, बाबा विष्णूला, शंकराला असं मागितले, विश्वात्मक देवाला म्हटलेले आहे आणि ते सर्वांसाठी मागितलेले आहे. सारा समाज त्यांना ज्ञानेश्वर म्हणून ओळखत नाही, माऊली म्हणूनच ओळखतो. आपल्या उण्यापुऱ्या 22 वर्षाच्या कालखंडात ज्ञानदेवानी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, गाथा एवढं लिहिलं आणि सगळ्यांच्या आत्मोद्धाराचे दार उघड केले. केवळ आळंदीत बसून नाही, भारतवर्षभर भ्रमण करून माऊलींनी भागवत धर्माचा पाया घातला. तद्वत वारकरी संप्रदायाची जडणघडण नामदेवरायांनी केली. ते जडणघडणीने वारकरी संप्रदायाचा घातलेला पाया भरभक्कम तत्वज्ञानाचा होता. त्यायोगे भागवत धर्माचा विस्तार नामदेवरायांनी पार पंजाबपर्यंत नेला. हा भागवत धर्माचा विस्तार कोण्या एका इतर धर्मासारखा नाही. इतर धर्म तलवारीच्या जोरावर, पैशाची लालूच दाखवून, फसवणूक करून आपापला धर्मप्रसार करत होते, अजूनही करतायत. हा धर्म शांतीचा, अध्यात्माचा संदेश कोणालाही न पाठवता देतो. नामदेवरायांनी पार पंजाबपर्यंत नेला. गुरु ग्रंथ साहेबांच्या, आपलं शीख धर्म, पंजाबी लोकांच्या, शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात नामदेवरायांची 61 पदं आहेत. त्यातही ते आपलं उपास्य विठ्ठल, त्याला ते अजिबात विसरले नाही. त्या अभंगात म्हणतात, उभय विठ्ठलो, उभय विठ्ठलो, विठ्ठलो बिना संसार नाही. उभय विठ्ठलो, उभय विठ्ठलो, विठ्ठलो बिना संसार नाही. थान थनंतरी नामा प्रणवी, पुरी रही तू सर्वमही. हे विठ्ठला, तू सगळीकडे आहेस, वर आहेस, खाली आहेस, सगळीकडे आहेस, जळी तळी काठी पाटणे, तुझ्याशिवाय कुठे मोकळी जागा नाही. आज पंजाबी माणसाला नामदेवांबद्दल खूप प्रेम वाटतं, किंवा मराठी माणसाबद्दल प्रेम वाटतं, किंवा मराठी माणसाला पंजाबी माणसाबद्दल खूप प्रेम वाटतं, शिखांबद्दल आदर वाटतो. याचे कारण फक्त नामदेव आहे, फक्त नामदेव आहे. मराठमोळे आणि पंजाबी माणसं याच्यात तसा फरक नाही. दोघे असे धरधाकट, राकट, शूरवीर, सगळे शरीराने रांगडे पण वृत्तीने रसिक, धर्माने मनाने धार्मिक, काळजाने कणखर तेवढेच भाऊ. त्यांच्या गाभाऱ्यात डोकून पाहिलं, मनाच्या गाभाऱ्यात डोकून पाहिलं तर तलवारीबरोबर कृपाण आहे. अध्यात्माचा तेजोमय दीप आहे, ओंकाराचा ध्वनी आहे, शांत रसाचे वलय आहे. साऱ्या संतांची ही कृपा म्हणजे विशेषतः नामदेवरायांची कृपा आहे. त्यांनी वर्णलेल्या नामाची कृपा आहे. नामाचा महिमा नामदेवरायांनी सगळीकडे समजून सांगितला. ते म्हणतात, सांडोनी पंढरीची वारी, नामदेवराय म्हणतात, सांडोनी पंढरीची वारी, मोक्ष मागतो तो भिकारी, मोक्ष मागतो तो भिकारी. किंवा नामदेवराय अजून म्हणतात की, मार्गी चालता उगले न चालावे, मार्गी चालता उगले न चालावे, वाचेने म्हणावे हरिहरी. नुसतं नका चालू, मनातल्या मनात हरिहरी हरिहर म्हणावा. आपण मार्गी चालताना म्हणजे गाडीवरून चालताना सुद्धा हॅलो चाललेलं असतं आपलं, ते बंद करा आणि मनातल्या मनात काहीतरी ओम नमः शिवाय काहीतरी जप करत चला, हरिहरी म्हणा. नामदेवरायांचे अजून एक फार मोठे उपकार आपल्यावर आहेत, सगळ्यांवर आहेत. काय? तर ज्ञानदेवांचे, सोपानदेवांचे, चांगाबटेश्वराचे, निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याचं वर्णन नामदेवांनी आपल्या गाथेत केलेलं आहे. मुक्ताबाईच्या तापी नदीच्या किनाऱ्यावर विजेच्या डोळ्यात एकदम अदृश्य होणे आणि त्याचे जे वर्णन केलेलं आहे ते अप्रतिम, अनुपमेय आहे. भावनांना हात घालणारे, हृदयस्पर्शी आहे. प्रत्यक्ष देखा, आखो देखा वर्णन केलेले, की ज्याला मराठी काय कुठल्याही वाङ्मयात तोड नाही आहे, कारण ते प्रत्यक्षदर्शी होते. त्यांच्या मुलांची नावं नाराय, विठा, गोंदा, मादा, नारायण, विठोबा, गोविंदा, महादेव, या चारही मुलांनी प्रत्येक समाधीची जे शिला त्या मुलांनी लावलेल्या आहेत किंवा समाधीची तयारी त्या मुलांनी केलेली आहे. नामदेवराय हे वर्णन केले नसते तर आपल्याला कसं कळलं असतं की ज्ञानेश्वराने समाधी कशी घेतली, कोण होतं. पण नामदेवरायांनी वर्णन असे केले की ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या वेळेला मुंगी शिरेल अशी गर्दी होती आळंदीत, मुंगीला वाट न मिळेल अशी गर्दी होती, असं नामदेवरायांनी वर्णन केलं. इतकी गर्दी त्यावेळेला होती की ज्यावेळेला कुठलेही काही हे नव्हतं की बाबा एसटी आहे, बसेस आहेत, गाड्या आहेत, घोड्या आहेत, काही नाही. लोक पायी पायी आले होते सगळं. आणि लोकांना नुसतं कळून, पंढरपूरला नुसतं कळून की ज्ञानदेव या वद्य त्रयोदशीला समाधी घेणार आहेत, सगळे आनंद झाले.
त्यांचे वर्णन वाचताना आपल्याला असं वाटतं की आपण त्या सोहळ्यात तो भाग घेतलेला आहे. वर्तमानाचे भान राहत नाही आणि तो खरोखर वाचता वाचता आपल्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्या. वारीबद्दल नामदेवराय म्हणतात, पंढरीची वारी आहे ज्याच्या कोळी, पंढरीची वारी आहे ज्याच्या कोळी, त्याची पाय धूळ मज लागो, तेने त्रिभुवनी होई न सरता, न लगे पुरुषार्था विचारी, नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा, क्षण जीव वेगळा न करी, नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग तया जवळी. वयाच्या 80व्या वर्षी शके 1272 रोजी पंढरीला विठ्ठलाच्या मंदिराच्या द्वारी त्यांनी समाधी घेतली. त्याच्या आधी 20 वर्ष ते पंजाबमध्ये गुमानमध्ये होते. पंजाबात तिथं त्यांनी नामप्रसार केला, नामाची भक्ती करा. पंजाबी लोक त्यांना म्हणजे इथून 80व्या वर्षी पंजाबातनं तिथनं एकट्यानं लोक त्यांना सोडत नव्हते. पण ते एका रात्री अदृश्य झाले. लोकांना वाटलं ते अदृश्य झाले कुठेतरी, आणि तिथं अजून त्यांच्या समाधीचा गुरुद्वारा पंजाबमध्ये आता आहे, गुमानमध्ये आहे. आणि त्यांना वाटतं की त्यांनी पंजाबातच समाधी घेतली आहे. पण ते कुणालाही न सांगता परत आपल्या पंढरपूरला आपल्या विठुरायाकडे आले आणि पंढरीच्या प्रेमाने एकटे लांब लांब विठुरायाला म्हणाले, आता संपलं, जीवन सगळं संपत आलेले, मला आता समाधी दे. वतनामुची मिरास पंढरी, विठोबाचे घरी नांदणू करू, सेवा करू नित्य नाचू महाद्वारी, नामाची उजरी जागवणी, साधू संता शरण जाऊ मनोभावे, प्रसाद स्वभावे देती घेती, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देतीवरून. सगळ्या संतांची पायधूळ, येणार जाणाऱ्या भाविकांची पायधूळ आपल्याला लागो म्हणून नामदेवांनी समाधी पायरी खाली समाधी घेतली. त्यावेळेला असं वर्णन आहे की नुसतं नामदेवाने नाही, नामदेवांच्या घरातल्या जनाबाईंसकट सगळ्यांना विठोबाने तिथे समाधी दिलेली आहे. नुसते नामदेवांच्या पायरीखाली नामदेवांची नाही, पण नामदेवांनी त्या तिथं त्यावेळेला समाधी घेतली आहे. त्यावेळेला विकृत नाम संवत्सर शके 1372 असं होतं. आणि हे त्याची राहू द्या म्हणे, तेही सगळी ज्ञानदेवांच्या काळी संतांची मांदियाळी होती. म्हणजे गोरोबा काका होते, सेना महाराज होते, सावतामाळी होते, नरहरी सोनार होते, चोका महाराज, बंका महाराज, साऱ्यांनी सात्विक कर्माने आध्यात्मिक चेकोणीने वारकरी संप्रदायाला हातभार लावला. नामदेवरायांच्या घरी असलेल्या स्वतःला नामयाची जनी म्हणून घेणाऱ्या जनाबाई आपल्या आध्यात्मिक भावाने आणि त्याच गोड रसाने, मधुर रसाने सांगतात, चला पंढरीशी जाऊ, चला पंढरीशी जाऊ, रखमा देवीवर पाहू, हाती टाळ मुखी हरी, गात जाऊ महाद्वारी, स्नान करू भेवरेशी, पुंडलिका पायापाशी, डोळे भरून पाहू देवा, तेने विसरू देह भावा, ऐसा निश्चय करू म्हणे नामयाची जय. पंढरीचा वारकरी म्हटला की त्याला कधी भेटेन असं सगळ्या संतांना होत होतं. कधी कधी तो देवापेक्षाही जास्त प्रिय व्हायचा. त्याला भेटला तर कधी उरावरी भेटीन असं लोकांना व्हायचं. चोखा महाराजांनी म्हटलंय, कोणी पंढरीशी जाता वारकरी, कोणी पंढरीशी जाता वारकरी, तयाच्या पायावरी भाळ माझे, आनंदे ते अशी भेटी आवडी, अंतरीची गोडी घेईन सुख, ते माझे माय बाप सज्जन सोय रे, तया तनु मने ओवाळली, चोखा म्हणे माझे, चोखा म्हणे ते माहेर निजाचे, जन्मोजन्मीचे सागरी. तर त्याची अंतुरी म्हणजे पत्नी, जी स्वतःला चोखी याची महारी म्हणून घ्यायची, त्या म्हणतात, अवघा रंग एका झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तो पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. असा भक्तीचा आणि अध्यात्माचा आनंदाचा रसोत्कर्ष नामदेवरायांच्या काळात. नामदेवरायानंतर देशात एक प्रकारची भयान स्थिती निर्माण झाली. जवळजवळ 200 वर्षाला या देशाला कोणी शास्त्रा नव्हता, कोणी तर धर्माला त्राता नव्हता, जनसामान्यांना आधार नव्हता, भाषा संस्कृतीला वाचवणारा कोणी नव्हता, अन्यायाचे परिमार्जन करणारं कोणी नव्हतं. इथून सगळं यवनी साम्राज्य होतं. अन्याय, जुलूम, जबरदस्ती, धर्मांधता या सगळ्या बजबजपुरीने एकछत्री अंमल रयत्याला पिळवटून काढत होता. विजयनगरचं एवढंच हिंदू साम्राज्य होतं.
तेही फितुरीमुळे बंडखोरीमुळे रसातळाला गेले होतं. सगळीकडे अंधार 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 सगळीकडे पसरलं होतं. राज्य तर येऊन होते, धर्मावर आक्रमण होते, सुफी संत बुद्धिभेद फार करत होते, आपल्या धर्माचा मोठेपण सांगत होते. आणि इथला सनातन धर्म किती कमजोर आहे, त्याला कोणीही पाळेमुळे नाही, हे सगळे देव माणसाच्या म्हणजे भक्तांच्या संरक्षणाला कमी आहेत. मला वाटतं आपण एकदा ह्या प्रवचनात असं एकदा सगळं या सुफी संतांचे आक्रमण कशी केली हे मी सांगितलं होतं. म्हणजे अगदी मैत्री म्हणजे त्यांचा जिहाद तर म्हणजे लढाईत मानणं, तो जिहाद करणं हे तर सगळं आता प्रत्येक ठिकाणी जिहाद सुरू झाला आहे. पण त्यावेळेपासून मंत्रात सुद्धा, आपल्या वैदिक मंत्रात सुद्धा जिहाद त्यांनी केला होता. शब्द आपले घुसडले होते. म्हणजे एक दोन उदाहरणं सांगतो फक्त, की कुठल्याही मंत्राची सुरुवात त्यांच्याकडे बिस्मिल्ला रहिमान ये रहीम ओम नमो भगवते, बिस्मिल्ला रहिमान ये रहीम ओम नमो भगवते, किंवा एक विंचू उतरवण्याचा मंत्र आहे, तो सांगतो की ओम नमो आदेश, गुरुजी को आदेश, गुरु को फुसकी झोपड़ी फुलो सकाई, उतर उतर बिचू तुझे, काळी मोहिद्दीन तिस्तीन की शपथ, उतर उतर बिचू तुझे काळी मोहिद्दीन तिस्तीन की द्वाही, साई गोरखनाथ की दुहाई, गुरु की शक्ति मेरी भक्ति करे मंत्र ईश्वरी वाचा पिंड गच्चा, गुरु गोरखनाथ का शब्द. म्हणजे हे मोहिद्दीन प्रत्येक मंत्रात असे घुसडले गेले होते. त्यावेळेला आपल्या देशाचे, धर्माचे, भाषेचे, संस्कृतीचे त्यावेळेला नेमके जे जेवढा पूर्ण अंधार होता, पण देर इज लाईट ॲट द एंड ऑफ द टनेल. जो बोगदा असतो त्या बोगदाच्या दुसऱ्या टोकाला कुठेतरी प्रकाशाचा किरण दिसतो. त्यावेळेला तो अंधार दूर करणारा सूर्याच प्रकाशाचा किरण पैठण येथे एकनाथांच्या रूपाने जन्माला. आपले गुरु जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कर्तृत्वाने, आदर्शाने, आपल्या सात्विक शांत ठाम विचाराने नाथ महाराजांनी प्रबोधनाची मोठी चळवळ घेतली. जातीभेदाच्या ज्या भक्कम भिंती होत्या त्यावर आपल्या आचरणाचा एक आगळा वेगळा ठसा लोकांपुढे उभा करून त्या भिंतीवरच नाही तर साऱ्या गोष्टींवर म्हणजे जातीभेद दूर करण्यासाठी त्याच्यावर प्रहार मारले. त्या काळात अस्पृश्य म्हणून गाव कोसाबाहेर असलेल्या राणूकडे जेवायला जाऊन सामाजिक क्रांती केली. किंवा वाळवंटातील उन्हात रडणारे ते अस्पृश्याचे मूळ उचलले, त्याला पुसले, त्याचा शेंबूड पुसला, त्याला जवळ घेतलं आणि आईबापांच्या परत. इतकेच काय की आपल्या वाडवडिलांच्या श्राद्धाला शूद्रातील शूद्र लोकांना जेवायला घालून जातीभेदाची भिंत नुसती पाडली नाही, त्याच्यावर फार मुळापासून घाव घालायचं. ज्ञानेश्वराने मगाशी सांगितलं असं प्राकृतात ज्ञानेश्वरी केली आणि रूढींच्या विरोधात क्रांती केली. त्याप्रमाणे नाथांनी अनेक गोष्टीत क्रांती केल्या. लोकांच्या वाचनात येऊ शकणाऱ्या आध्यात्मिक ग्रंथांचे प्राकृतात टीका केली. भागवताच्या 11 स्कंदाचे उद्धव गीता अर्थात नाथ भागवत जनांना कळले. नंतर ब्रह्मज्ञानाचे दालन सगळ्यांनाच उघडे केले. लोकरंजनातून शिक्षण, शिक्षणातून ब्रह्मज्ञान असं सांगत भारुडातून ते लोकांपुढे आणले. नाथांचं साहित्य विपुल आहे. चतुश्लोकी भागवतापासून भावार्थ रामायणापर्यंत अनेक ग्रंथ रचना केली. आजही त्या समाजधारणेला उपयुक्त आहे. समाज प्रबोधन करायला ज्ञानेश्वरींचे पुन्हा संपादन करून त्यांनी लोकांना प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी दिली. आणि मग त्याच्यावर म्हणले की या ज्ञानेश्वरी पाठी जो कवी करील मराठी, त्याने अमृताचे ताटी सांग नरोटी ठेवू. देवासाठी आणलेले गंगेचं पाणी तृषार्त झालेल्या गर्दभाच्या मुखी घातले व तहानेने तडफडणारा आत्मा शांत केला. म्हणजे आपल्याकडे जे कर्मकांडाचे नाहक स्तोम माजले होते त्यावर नाथाने आपल्या करणीने दूर करायचा प्रयत्न केला. आणि विशेष म्हणजे नाथाने आळंदीला जाऊन माऊलींची समाधी जी विस्मरणात गेली होती ती प्रकाशात आणली. समाधी अवस्थेत असलेल्या माऊलींच्या गळ्याला तिथल्या अजान वृक्षाच्या मुळ्या लागल्या होत्या असं ज्ञानदेवांनी नाथांच्या स्वप्नात जाऊन की अजान वृक्षाची मुळी लागलेल्या कंठाची येऊन आळंदी सडी वेगळी काढी असं म्हटलं होतं. तर त्या समाधीचं स्थान ते लोकांच्या म्हणजे विस्मरणात गेलं होतं. कुठे समाधी हेच सुद्धा माहीत नव्हतं. ते स्थान शोधलं
नामदेवरायांनी जे वर्णन केलेले आदर्श असेल, म्हणजे मगाशी आपण पाहिलं की नामदेवरायांनी समाधी, माऊलींनी या सगळ्या लोकांनी समाधी कशी घेतली हे नामदेवरायांनी वर्णन केलं, पण त्या समाधी परत प्रकाशात आणण्याचं काम नाथ महाराजांनी केलं. तर समाधी आजाद वृक्षाच्या मुळ्या ज्ञानदेवांच्या गळ्याचे नव्हत्या, त्या समाज पुरुषाच्या गळ्यात लागल्या. जातीभेदाच्या मुळे होत्या, कर्मकांडाच्या मुळे होत्या, अज्ञानाच्या मुळे होत्या, त्या नाथांनी दूर केल्या. मधल्या 200 वर्षाच्या कालखंडात जे भागवत धर्माचे मंदिर होते त्याची पडझड होऊ पाहत होती, त्याला आपल्या आचार विचाराने शब्दांनी नानाविध प्रकारे करून जावं. आणि भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या वचनाप्रमाणे जर धर्माला ग्लानी आली तर भगवान श्रीकृष्ण म्हणजे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, तेव्हा मी परत अवतार घेईन वगैरे सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्याच्यानंतर भगवंताने प्रभूच्या म्हणजे शिवाजी रायाच्या ह्याच्यात पुन्हा अवतार, पण त्या अवताराला साथ द्यायला त्यांनी तुकोबारायांना आणि समर्थ रामदासांना ऐकावं. म्हणजे त्यावेळी महाराजात जणू काही दत्त अवतरले असं म्हणायला काही हरकत नाही. तुकोबाराय तर वारकरी संप्रदायाचे कळ झाले. तुकाराम महाराज सगळ्या सामान्य जनांना, बद्धावस्थेतील समाजाला अध्यात्माच्या कळसाला कसे आदर्श आहे. एक साधा गृहस्थाश्रमी प्रापंचिक मनुष्य, साधा सावकारी करणारा, आपल्या अथक परिश्रमाने, विठ्ठलावरच्या अनन्य भक्तीने, आणि जे दुष्काळ आला किंवा जे जे संकट एकाच वेळी आली, तुकाराम महाराजांच्या याच्यावर एकदम जी संकट आली की तुकाराम महाराज वयाच्या आपल्या निम्म्या आयुष्यात असताना, म्हणजे साधारण 21 वर्षाच्या आयुष्याच्या असताना 1 वर्ष आधी आईवडील गेले, त्याच्यानंतर दुष्काळ आला, पहिली पत्नी आणि मुलगा अन्न करून गेले की ज्यांच्याकडे अन्नधान्याच्या पोतीच्या पोती असावीत एकेकाळी, तिथं मनुष्य अन्न करून जातो. त्याने विठ्ठलाचं देऊळ बांधलं होतं, ते भंगलं. लोक जे देणेकरी होते ते तोंड चुकवायला होते, जे घेणेकरी होते ते ह्यांच्या पुढे, म्हणजे इतकं. आणि मग तुकाराम महाराजांनी त्यातनं, ज्याला सकारात्मक म्हणतात पॉझिटिव्हिटी, की बरे झाले देवा बाईला गेली, देवी माया सोडवली, बरे झाले, म्हणजे सगळं बाप मेला न कळता, असे असे 2-3 अभंग फार सुरेख आहे तुकाराम म्हणतो. म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं तुकाराम महाराज हे कळसाला कसे पोचले ह्याचं अप्रतिम ते हे आहे की संबंध तुकाराम महाराजांचं आयुष्य 180 अंशात कसं वळलं याचं वर्णन ते भागवत धर्माचे कळस झाले. नरदेहाचे त्यांनी सार्थक केले, पण जगातील सर्व लोकांसाठी नरदेह कसा कामाला लावावा जीव त्याच्यासाठी आटापिट केला. ज्ञानोत्तर भक्ती केली. चंद्रभागेच्या तीरी विठ्ठल नावाचं दारू आहे आणि त्याच्यातला माल तुम्ही लुटा लुटा तुकाराम महाराज म्हणतात, आणि तुम्ही किती लुटलं तरी तो कमी पडणारा नाही असं सांगतात. या विठ्ठल रूपी प्रेमाची लयलूट करण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो, मी हमाल आहे, मला सांगा, मी तुका झाला असे हमाल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. 84 लक्ष योनीतून हा नरदेह मिळतो, त्याचं कल्याण, त्याचं हित करा. बहुत जन्मांचलशी नरा, देवा तो सोयरा करी आता बापा, स्वहिताचा अस्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी आता कुणी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा, पंढरीचे जावे सर्व सुख घ्यावे, रूप ते पाहावे वेटेवरी नीट आनंदाचा कंद, तुकानाचे छंदे नाम घोषे. तुकाराम महाराजांनी प्रपंचाची वाट कशी चोखाळावी हे सांगितले, आणि जाता जाता लोकांना वारीची वाट दाखवली, आणि त्या वाट्याने चालता चालता आत्मज्ञानाची वाट कशी चोखाळता येईल ते सांगितले. ते म्हणतात, कारण वारियेले जेथे जातो तेणे पंथे साधावित, संती ते पहिले लाविले निशाण, ते खूण पाहून गरजे नाम. महत्वाचे गोष्ट त्यांनी तुका म्हणे चला याची वाट, तुका म्हणे चाला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवशाने, पांडुरंग भेटे भरवशाने. कर्मफळाची आशा न करता प्रपंचात चालावे, म्हणजे प्रवृत्ती दूर करून मनात निवृत्तीचा मार्ग धरून चालावे. साऱ्या संतांनी भवपैल तीर ओलांडून कीर्तीचे निशाण फडकवले, ती खूण ओळखून तुकोबाराय म्हणतात, मी हरिनामाचा गजर करीत आहे. ते गीतेचा कर्मयोग ते सांगते. ते म्हणतात, लोकही तुम्ही याच मार्गाने चाला, खात्रीने तुम्हाला भगवंत भेटेल.
वारीत नुसतं चालणं नसतं, नुसती वारी करणं म्हणजे चालण्यावरचं नसतं. सगळ्या परीक्षा असतात, शक्तीच्या परीक्षा असतात. आम्ही पावसाचे 4 थेंब खिडकीत अंगावर पडले तर खिडकी लावून देतो. आता हे पावसात नाचत नाचत ज्ञानबा तुकाराम म्हणत चालले, शक्तीची परीक्षा. एन्ड्युरन्स ज्याला म्हणतात त्याची परीक्षा आहे. एक दिवस पळाले आणि दुसऱ्या दिवशी घरी झोपून राहिले असं नाही आहे. 15-15 दिवस चालतात. खायला काय मिळते, कुठे झोपायला मिळते, कुठे राहायला मिळते, ह्याची काही पर्वा नाही, शुद्ध नाही. आता जावे पंढरीसी दंडवत विठोबासी, चंद्रभागेची या तीरी आम्ही नाचो पंढरपुरी. जेथे संतांची दाटणी तेथे घेऊ पायवणी, तुका म्हणे आम्ही बळी जीव दिला पायात. वारकरी संप्रदायाचे भागवत धर्माचे तुकाराम महाराज कळस, म्हणजे भागवत धर्म कसा स्थापन झाला आणि तिथून कळसापर्यंत कसं गेले झाले. प्रत्येक संप्रदायाचा तसा एक विधी असतो. वारकरी संप्रदायाचा विधी असतो का? हो, तसा एक विधी असतो. पण दीक्षा विधी हा साधा साधा असतो. जो फडकरी किंवा त्या महंताभोवती जे वारकरी, जे साधू असतो, त्यांची शिष्यमंडळी ज्याला दीक्षा द्यायची असते त्याच्याकडून 108 मण्याची तुळशीची माळ मागवतात. ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतात. मग साधकाकडून प्रतिवर्षी पंढरपूरला व आळंदीला वारी करायची हे त्याच्याकडनं वचन घेतात. अर्थात हे झाले कर्मकांड. पण आचार विचारांचे जे नियम आहेत ते सांगून कसोशीने पाळण्याचे नियम सांगतात. ते आचार्याचे विचाराचे नियम सांगितले की अभक्ष्य भक्षण करायचं नाही, परस्त्रीकडे माते समान पाहायचं, उगाच भ्रष्टाचार करायचा नाही, 2 नंबरचा पैसा घ्यायचा नाही, हे सगळे आचार विचार ते नाही सांगितले. ते नियम दिसायला सोपे आहेत, पाळायला अवघड आहेत. हे नियम दिसायला सोपे आहेत पण पाळायला नक्कीच अवघड आहेत. त्यामुळे जो दिसायला सोपा संप्रदाय वाटतो तो दुसरा इतका सोपा संप्रदाय नाही आहे. नेहमी खरं बोलावं. बोलायला खरं सोपं आहे, पण प्रत्येक क्षणाला माणसाला मनुष्य खोटं बोलत राहतो. आईला म्हणजे परस्त्रीला आई समोर किंवा रुक्माई मातेसमोर मांडणे, तामस अन्न घेऊ नये म्हणजे कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान करू नये, हरिपाठ म्हणावा, रामकृष्ण हरी मंत्र जो बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांना दिला होता तो म्हणावा. हे सगळे नियम पाळण्याचे कबूल करून मग ती तुळशीची माळ त्याच्या गळ्यात घालतो आणि मग कुंडली कवरदे हरी विठ्ठल म्हणून गजर होतो. हे माळेचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी असते. गोपीचंदनाचा टिळा वगैरे लावला जातो. मग आमच्या खेड्यात म्हणजे इथं खेड्यात मी 24 वर्ष 25 वर्ष वैद्यकीय व्यवसाय, ते म्हणजे काही लोक असे असतात की मग आता आज काय खायचे, दारू प्यायची, मटण खायचे, मग ती माळ काढायची खुडकेला अडकवायची. चला आज आता काय म्हणजे तरी ते म्हणजे त्यातल्या त्यात ते मनाला खात असतं बाबा की माळ गळ्यात घातली असं काही करू नये, माळ खुडकीला अडकावी ना आपण करावं. पण म्हणजे माळेचे पावित्र्य एवढे. प्रत्येक वारकरी म्हणजे दरवर्षी पंढरीची वारी एकदा तरी करायलाच पाहिजे. तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर उभा, नामदेवरायांचे 8वे पूर्वज यदुशेठ, या सगळ्या लोकांनी पंढरीच्या वाऱ्या केल्या. एका दिवशीला देहून पंढरपूरला नाही, तुकाराम महाराजचे पंढरपूरला जायचे. ते विश्वंभरराव वयोमानाने थकत थकत गेल्यानंतर विठोबाराय त्यांच्या स्वप्न झालं आणि शेताच्या कुठल्या तरी बाजूला त्यांनी सांगितलं की इथं इथं खणून बघ, आणि इथं खणल्यावर त्यांना खरंच विठ्ठलाची मूर्ती सापडली. आता तू पंढरपूरला येऊ नको, तीच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना स्थापना कर. आज ती ह्याच्यात देहूला जी मूर्ती आहे ती विश्वंभर बुवांना सापडलेली मूर्ती आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकाळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडी मनासी, कै एकादशी आषाढी आहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याच्या मनी, त्याची चक्रपाणी वाटप आहे. माऊलींनी जेव्हा परत संजीवनी समाधी घेतली तेव्हा कार्तिक वद्य एकादशीला वारकरी मंडळींची म्हणजे ती सांगितलं तुम्हाला की आळंदीला म्हणजे आळंदीची वारी करतात. नामदेवरायांच्या कालखंडातच या वाऱ्या सुरू झालेल्या आहेत. ज्ञानदेवादी भावंडे नामदेवराय सगळे तीर्थावळी करून गेल्यावर म्हणजे पहिलं म्हणजे नामदेवरायांना भारतवर्षभर भ्रमण करण्यासाठी ज्ञानदेवांनी बाहेर काढलं. नामदेवराय तयार नव्हते. त्यांना असं वाटायचं की आपल्या विठ्ठलाचं आपल्याला म्हणजे आपण त्याच्यापासून दुरावते. तर त्यांनी सांगितलं की ज्ञानदेव जेव्हा म्हणाले तेव्हा नामदेव म्हणाले की स्वामी तुम्ही विठोबाशीच पुसा काय आहे. तर ज्ञानदेव हसले. म्हणजे नामदेव का टाळतायत हे त्यांना कळालं की विठोबा राहायचं त्यांना एक क्षणभर सुद्धा हे नको होता.
मग हसोबा विठोनी पाहे नामदेवाकडे की प्रत्यक्ष परब्रह्म तुला बोलवते. अरे ज्ञानदेव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म तुला बोलवते, त्यांच्याबरोबर जा. आणि परत ज्ञानदेवांकडे पाहून वळून म्हणाले की हा माझा भाबडे आरुष नामा माझे वेडे, असं त्यांनी सांगितलं. त्याला वाटेत जाताना सांभाळ करावा. पण नामदेवरायांनी तो संबंध ह्याचा म्हणजे समाज ते हे सगळे. आणि मी तीर्थावळी करून यायचा उल्लेख असा आला की तीर्थावळी करून आल्यावर ज्ञानदेवांना वाटलं की आता आपल्या आयुष्याची सांगता आहे, म्हणून त्यांनी आपले गुरुदेव निवृत्तीनाथ आणि विठोबा यांच्याकडे समाधीची परवानगी मागितली की आता मला समाधी घ्यायला परवानगी द्या. सगळे असे शहारले, सगळे भांबावले, सगळ्यांना एकदम एक वास्तव डोळ्यासमोर दिसायला लागलं. पण विठोबा राहिलं सावरला आणि त्यांनी काय सांगितलं ज्ञानदेवांना की म्हणे विठोजी आपण धन्य धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी समाधी शिरा, कृष्ण पक्षी तुझं निर्धारा भेट देत जाईन. आणि कृष्ण शुद्ध जी एकादशी आहे ती पंढरीची, लोक पंढरपूरला माझ्याकडे येतात. पांडुरंग म्हणाला की कार्तिक मास शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी, दुसरी कृष्ण पक्षी दिदारशी तुझं दिलेली असेल, दुसरे कृष्ण पक्ष तुला दिले असेल. हे ऐकून संती जनी जय जयकार केला ध्वनी, नामा म्हणे आले वैष्णव अलंकापुरी. वारकरी संप्रदायाचं थोडंसं अजून वास्तवात येऊ की मुख्य प्रचारक सोनोपंत दांडेकर यांनी वैदिक धर्माच्या तत्वाशी हे वारकरी संप्रदाय मिळताजुळता आहे असं म्हटलं आहे. हा पंथ सनातन असला तरी वैदिक धर्माची भक्तीला प्राधान्य देणारी शाखा म्हणून वारकरी संप्रदाय म्हणायला हरकत नाही. आणि तेच माऊलीने म्हटले ना, माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीची शेवटच्या समारोपात म्हणलंय की तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतू. व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारांना मी म्हणत चालवलोय तसा मी चालवलंय, मी दुसरं काही वेगळं म्हणत नाहीये. तुकाराम महाराज हे तसे म्हणतात की पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, जे पुढे गेले त्यांच्या मार्गाच्या पाऊल वाटेने मी जातो आहे. किंवा बंधुचरण जे सेवू उष्टावळी, त्यांची उष्टावळी सेवू म्हणजे साहित्याची किंवा आध्यात्मिक मार्गाची उष्टावळी सेवू. पूर्वकर्मा होळी सांडुनिया आमुक हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. आणि त्यांनी काय होईल की जन्म मरणाच्या संपत्तीला खेटा होईल हा उभा सिद्ध पंथ. तुका म्हणे घालू जीवपणाची रात जाऊ त्या निजाची या माहेरा. निज काय आहे ते पांडुरंग, विठ्ठल हा माहेर आहे सगळ्या संतांचं. आणि सासर म्हणजे काय, हे संसार हा प्रपंच हे त्यांचं सासर आहे. म्हणजे ते मोरी चुनरिया मैली आणि मैल हे माया जाल असं जे ते गाणं आहे ना हिंदीतलं, तसं आहे की हे सगळं जे आहे हे संसारातलं आहे. हे संसारात नाही, तो माहेर माझं निजाची आहे माहेर आहे. कन्या सासूरासी जाये मागे परतुरी पाहे, ती कन्या विठोबाकडे पाहते, पंढरपुराकडे पाहते. असं प्रत्येक हे वारकरी संप्रदाय. जसं उपनिषद, वेदांत सूत्र आणि भगवद्गीता यांना प्रस्थानत्रयी म्हणतात. प्रस्थानत्रयी म्हणजे काय की प्रवृत्ती काय आणि निवृत्ती काय यांचं पद्धतशीर मार्गदर्शन करणारी वैदिक धर्माचे 3 मुख्य ग्रंथ. कुठले कुठले? उपनिषद, वेदांत सूत्र आणि भगवद्गीता. तसंच ज्ञानेश्वरी, नाथ भागवत आणि तुकाराम गाथा ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. आणि त्यांनीही प्रवृत्ती काय आणि निवृत्ती काय याचे पद्धतशीर तात्विक मार्गदर्शन केलेलं आहे. आता थोडक्यात म्हणजे पालखी सोहळा खूप मोठा आहे. एखाद्या वेळेला कधीतरी आपण पालखी सोहळ्याबद्दल पूर्ण बोलूया. पालखीत आता काय काय चाललंय तेही बोलूया. पण आषाढी वारीला देहू येथून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी चालते. आळंदी येथून त्याच वेळेला साधारण ज्ञानेश्वर माऊलींची पालखी चालते. सोहळ्यात माऊलींच्या पालखी आधी लिंबराज महाराजांचे देवस्थानला मानाचं श्रीफळ दिलं जातं. लिंबराज महाराज म्हणजे देव दैठणला त्यांचं मोठं मंदिर आहे. ते आयुष्यभर फक्त लिंबाचा पाला खाऊन राहिलेले लिंबराज महाराज म्हणून आहे. त्याचं ते माझ्या वडिलांचं आजोळ होतं म्हणून त्या विठ्ठलाचं वगैरे दर्शन 2-4 वेळा झालेलं आहे. तर माऊलींच्या पालखीच्या पुढे 27 दिंड्या असतात. म्हणजे जणू काही ही 27 नक्षत्र माऊलींना घेऊन पंढरपूरला निघालेत असं वाटावं. माऊलीच्या पालखीत जवळजवळ 250च्या पेक्षा जास्त दिंड्या असतात.
तुकाराम महाराजांच्या पालखीत तसेच 150 पावणे 200 दिंड्या असतात. मग अनेक संतांचे सोपान देवांची निघती, नाथ महाराजांची दिसती, निवृत्तीनाथांची दिसती, नामदेवांची निघती. म्हणजे नामदेवांची जी निघते ते पंढरपूरच्या वेशीजवळ सगळ्या पालख्यांचं स्वागत करायला नामदेवांची पालखी निघते. म्हणजे या सगळ्या अनेक अनेक संतांच्या दिंड्या निघतात. संताजीबुवा जनगाडे, तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी होते. त्या 14 टाळकऱ्यांपैकी संताजीबुवा जनगाडे होते, फार मोठे होते. तर त्यांची दिंडी निघते, मुक्ताबाईचे निघते. तर असे सगळे. आणि आषाढी वारीला सगळे पांडुरंगाला दर्शन द्यायला जातात आणि कार्तिकी वारीला ही संतांची वारी म्हणतात. ते सगळे संतांची वारी म्हणजे सगळे संत आळंदीला जाणे वगैरे किंवा तिथं त्यावेळेला विठोबा त्यांना भेटायला जातो असं म्हटलं जातं. मानाचं आणि मानाची पालखीनं असं काही नाही. कोणाला कुठल्या संताला मान पान वगैरे असे काही गोष्टीची आवड नव्हती. म्हणजे कुठलाही त्यांचा अहंकाराचा पापड मोडला जात नव्हता की मला पहिला मान का नाही दिला, मला पहिला दुसरा मान का नाही. एक रम्य सोहळा असतो आणि त्यातली शिस्त तर म्हणजे आपण पाहिलं की त्या चेंगराचेंगरीत कितीशे लोक मरून जातात. ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी वारीत असते. पण त्यांची शिस्त म्हणजे शिस्त मांडणारे जे परदेशस्थ माणसं असतात ते सुद्धा ही शिस्त पाहून फक्त 2 गोष्टी आतापर्यंत होत होत्या की वारी ज्या भागात न जाईल तिथं दुसऱ्या दिवशी थोडंसं घाणीचं साम्राज्य निर्माण व्हायचं. पण आता निर्मल वारी करतायत त्यामुळे ते प्रमाण तसं त्या मानाने कमी झालेलं आहे. अजूनही त्यात सुधारणेला खूप हे आहे, पण ती सुधारणा होईल आहे. म्हणजे पालखीचा सोहळा पाहिला तर माऊलींच्या काळापासून आहे तो. म्हणजे त्यांचे वडील विठ्ठलपंत माऊलींचे वडील हे स्वतः गळ्यात पादुका घेऊन पंढरीची वारी करत होते. तुकाराम महाराजांचे विश्वंभर बुवा, आठवे पूर्वज, यदुशेठ, नामदेवांचे आदी सगळे पायी वारी करत होते. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचे चिरंजीव नारायण महाराज तुकोबांच्या व माऊलींच्या पादुका पालखीतून घेऊन जायला लागले. अनेक वर्ष अगदी यवनी साम्राज्यात इंग्रजी अंमलात सुद्धा या वाऱ्या सुरू होत्या. मध्यंतरी ती काही कारणाने प्रथा बंद पडायला येत होती, पण तिचे पुनरुज्जीवन हैबतराव आरफळकरांनी केले. खरं म्हणजे हैबतराव यांचं मूळ आडनाव पवार, पण ते आरफळचे राहणारे म्हणून तो आरफळकर. त्यांची ज्ञानदेवांवर अतिशय श्रद्धा आणि शिंदे सरकारच्या सैन्यात ते मोठे सरदार होते. म्हणजे बघा, म्हणजे सुरुवातीला जे सांगितलं होतं की धारकरी आणि वारकरी एकाच बाजूचे आहे, तसे हे आरफळकर बुवा एक धारकरी होते आणि वारकरी झाले. एकदा वारी येऊन येत असताना दरोडेकरांनी त्यांना पकडलं, त्यांना बांधून ठेवलं. आता त्यांना मारणार तोच त्यांनी ज्ञानदेवांचा इतका मनापासून दावा केला आणि तोच तो सरदाराचा मनुष्य धावत होत आला. महाराज तुम्हाला मुलगा झालाय, महाराज तुम्हाला मुलगा, म्हणजे त्या सरदार तुम्हाला मुलगा झालाय, सरदार तुम्हाला मुलगा झालाय. आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी त्या हैबतीरावांना सोडून दिलं. मग हैबतीराव आरफळ गाव सोडून आळंदीलाच येऊन राहिले. आणि मग वारीची जी शिस्त लावलेली आहे ती हैबतराव आरफळकरांनी लावली आणि मग त्या शिस्तीप्रमाणे चाललेलं जातो. आणि तर पहिले महत्वाची गोष्ट, आता आषाढ लाखो वारकरी पंढरपूरला जमतात आणि ती सगळी पंढरपूरला पांडुरंग आणण्याची किंवा या पुंडलिकाने केली. म्हणून तुकाराम महाराज पुंडलिकाला म्हणतात, का रे मातला असे पुंड्या, का रे प्रेमे मातला अशी उभे केले विठ्ठल अशी, आईसा कैसा रे तो दुईट मागे फिरकाविल असं बीट, युगे झाले 28 अजून म्हणती न म्हणशी बैस, भाव देखून निकट देव सोडिले वैकुंठ, तुका म्हणे पुंडलिका तूच भक्त बळीयानिका. आणि मग ते वारीत हे झालं की मग सबंध गाव प्रदक्षिणा करून भजन कीर्तन चालू असतो. फडावर आदल्या दिवसापासूनच म्हणजे दशमीपासूनच भजन कीर्तनाचा जोश चालू असतो. तिथं कोणी येऊन ऐकायला कोणी तू आमच्या ह्याच्या दिंडीचं नाही, जा 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 असं काही म्हणत नाही. सगळ्यांनी यावं, ऐकावं, त्याची मजा लुटावं, त्यातलं आध्यात्मिक ज्ञान घ्यावं. आणि मग दशमीपासून सुरू झालेला हा सबंध सोहळा म्हणजे पंढरपूरला गेल्यावर चतुर्दशीपर्यंत चालू असतो. पौर्णिमेला पंढरपूर जवळ जे गोपाळपूर आहे तिथं काल्याचा कार्यक्रम असतो. गावाची एखादी वाडी असावी तसं तर गोपाळपूर आहे
तिथं गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. भजन करीत दिंड्या गात गात असतात, गोपाळकृष्णाला काला देतात. काला एक वारकरी एकमेकांच्या मुखात भरवतात. इथं वारीची सांगता होते. वारी हे वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे अंग. म्हणजे नुसतं वारी म्हणजे वारकरी आहे अशातला भाग नाही. वारीचा आणि भागवत धर्माचा अन्योन्य संबंध आपल्याला सांगितला. वारीचे वर्णन अजूनही आपल्याला करता येईल. वारीबरोबर असताना अश्व, त्याचे उभे रिंगण, गोल रिंगण, नंतर त्या बकऱ्यांचे रिंगण, हा वारीचा चोपदार, दंड. पूर्वीच्या काळी शितोळे सरकार, शिंदे सरकार, औंधचे पंचप्रतिनिधी यांनी दिलेले हत्ती सुद्धा असायचे. वारकरी संप्रदाय हा शतकाशतकाची चालत असलेली संतांची भेट आहे. जसे विठू माऊलीला भेटल्यावर ज्ञानदेवांपासून सारे संत भेटल्याचे समाज होते, त्यात प्रेमाचा संदेश आहे, भक्तीचा पाया आहे. आणि वारकरी संप्रदायात संबंध जातीपातीचं खोळच सगळं हे केलेलं आहे. पवित्र ते कोळ पावन ते देश, जेथे हरीचा दास जन्म घेती, वर्णाभिमाने कोण झाला पावन, ऐसे द्या सांगून बजुपाची. यातायाती धर्म नाही आम्हा विष्णुदासाची, आम्हाला जातीभेद नाही असं तुकाराम महाराज सांगतायत. या संप्रदायामुळे विठू माऊलीची माया कळाली, कृपाप्रसादाची छाया जाणवली. हा प्रपंच म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे लाविली शिराणी, म्हणजे आम्हाला आवड लावलीस. तुका म्हणे लाविली शिराणी, सेविता हे धणी होत नाही. धणी होते म्हणजे तृप्ती होत नाही. सेविता हे धणी होत नाही. ही गोडी किती कशी आहे, कितीही सेवन करी तरी तृप्ती होत नाही. आपण म्हणतो ना की पेट भर गया, काही चांगलं खाल्लं लेकिन मन नाही भरा. बाबा भजी बिजी केली असली तर पेट भर गया आहे लेकिन मन नाही भरा, अजून भावच वाटतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात अध्यात्माच्या बाबतीत, पांडुरंगाच्या बाबतीत म्हणतात की लावली शिराणी, तुका म्हणे लावली शिराणी, सेविता हे धणी होत नाही. ही गोडी कितीही कशी सेवन केली ती तृप्ती होत नाही. आणि मग तुकाराम राय येतात आणि पाठीवरून हात फिरून म्हणतात, जाय जाय तू पंढरी, जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, सांडोनिया सोडून सांडोनिया वाळवंट, काही इच्छेशी वैकुंठ, खांद्या पताकांचे भार, तुळशी माळा अबीर, साधू संतांच्या दाटणी, तुका जाय लोटांगणी. आता नात मोठी झाली, तिला मला थापटायची जरूर वाटत नाही. आणि मग ते भीमतडीहून चौमुलकातून फिरले धारकरी, आणि जी भीमतडीवर चौमुलकातून फिरले वारकरी असं म्हणावे लागत नाही. पण प्रपंचात जागृत आणि अध्यात्मात निद्रिस्त असलेले माझे मन शब्दरूपी भीमतडीवरून येते आणि मला वृत्तीने भीमतडीवर जमलेला वारकरी